सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. आज आपण पाठ शिकणार आहोत 14वा कवितेची ओळख. पाठाच्या लेखिका आहेत शारदा दराडे. या पाठाच्या लेखिका आहेत शारदा दराडे यांची आपण माहिती घेणार आहोत. जन्म आहे 1979. विविध वृत्तपत्रे व मासिकांतून लेखन. गाडग्यातील अमृतवाणी या काव्यसंग्रहात काही कवितांचे लेखन. सदर पाठ्यपुस्तकासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांकडून मागवण्यात आलेल्या एकांकिकातून प्रस्तुत एकांकीची निवड करण्यात आलेली आहे. लेखिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव, चिलमखा, केंद्र मेहुणा राजा, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्या लेखिका या पाठाच्या आहेत त्या प्राथमिक शिक्षिका म्हणून शाळेमध्ये कार्यरत आहे बुलढाणा येथे. तर अशा प्रकारे आज आपण जी एकांकिका शिकणार आहोत ते एकांकीमध्ये जसं तुम्हाला शाळेमध्ये आम्ही प्रोजेक्ट करायला देतो, प्रकल्प करायला देतो प्रत्येक विषय शिक्षक, बरोबर आहे की नाही. प्रकल्प म्हणजे काय असतं की प्रत्येक विषय शिक्षक एखादा तुम्हाला विषय देतात, ग्रुप पाडतात तुमचे, बरोबर आहे की नाही, आणि ग्रुपनुसार प्रकल्प तुम्हाला देतात. प्रत्येक ग्रुपला वेगवेगळे विषय, प्रकल्पाचा विषय वेगळा असतो आणि त्यानुसार तुम्ही जो विषय असेल त्या विषयाची शिक्षक प्रत्येक ग्रुपला तुम्हाला माहिती समजावून सांगतात की कोणत्या प्रकारे हा प्रकल्प करायचा आहे, त्याच्यामध्ये आम्हाला काय अपेक्षित आहे, की कोणत्या प्रकारची माहिती गोळा करायची, ती लिहायची, कोणती चित्र, बरोबर आहे की नाही. अशा प्रकारे योग्य प्रकारे शिक्षक मार्गदर्शन करतात तुम्हाला त्या प्रकल्पाविषयी आणि मग तुम्ही कामाला लागता आणि प्रकल्प तुम्ही तो सादर करता. तर अशा प्रकारे तुमच्यासारखाच विद्यार्थी जो आहे सुधीर नावाचा, हा सुधीरला शाळेमध्ये काव्य प्रतिभा या विषयावर एक प्रकल्प शिक्षिका देतात. आता विषय बघा काय त्या प्रकल्पाचा, काव्य प्रतिभा. आता काव्य प्रतिभा म्हणजे काय? कविता निर्माण करण्याची शक्ती. म्हणजे कविता निर्माण करण्याची शक्ती नेमकी कशी तयार होते मला सांगा. प्रत्येकालाच कविता तयार करता येते का? नाही. आपण म्हणतो ही काव्य प्रतिभा जी आहे ती सर्वांनाच प्राप्त होत नाही. ते सर्वजणच कवी झाले असते, सर्वजणच लेखक झाले असते, बरोबर आहे की नाही. कविता करण्याची एक प्रकारची शक्ती ती निर्माण करावी लागते. ती काव्य प्रतिभा नेमकी सर्वांमध्ये नसते, बरोबर. तर अशा प्रकारे विषय आहे काव्य प्रतिभा, काव्य करण्याची, निर्माण करण्याची शक्ती. या विषयावर प्रकल्प सुधीरला दिला जातो आणि मग हा सुधीर हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी घरातल्या सर्वजणांची मदत घेतो आणि घरातले सर्वजण, बरोबर आहे की नाही. ते सर्वजण म्हणजे कोण कोण? आजी आजोबा आहेत, बाबा आहे, बरोबर आहे की नाही, आणि ही त्यांची ताई पण आहे, बहीण पण आहे त्याची. ही अशा प्रकारे ही सर्वजण त्याला हा प्रकल्प पूर्ण करण्याकरता कशा प्रकारे मदत करतात तर बघा. तर हा प्रकल्प पूर्ण करण्याकरता सर्वजण कवितेतून संभाषण करतात. म्हणजे कवितेतून प्रत्येकजण बोलायचं ठरवतात आणि मग हेच कवितेच्या रूपातलं संभाषण आपल्याला ह्या प्रस्तुत एकांकीतून दिलेलं आहे. थोडक्यात काय आहे, पाठाचं नाव आहे कवितेची ओळख. तर चला बघूया आपण पाठ कवितेची ओळख आणि हा सुधीर आपली काव्य प्रतिभा या विषयावर दिलेला प्रकल्प कशा प्रकारे पूर्ण करतो. तर आता पाठाला सुरुवात करूया आपण. शाळा सुटते, सुधीर घरी येतो, पण तो कुणाशीच बोलत नाही. विचारात गुंतलेला असतो. विचारात गुंतणे म्हणजे काय? विचारात गुंग होणे. प्रकल्प दिलेला आहे त्याला, लक्षात घ्या, बरं की नाही. आणि घरी येतो तो. आजोबा विचारतात, अरे सुधीर केव्हा आलास? बघा मागच्या याच्यामध्ये तुम्हाला मी तासिकेमध्ये विरामचिन्ह शिकवली होती.
तर बघा तुम्हाला विरामचिन्ह दिसतात. या पाठामध्ये जास्त विरामचिन्हांचा वापर केला आहे बघा. अरे नंतर उद्गारवाचक चिन्ह, सुधीर केव्हा आलास प्रश्नचिन्ह आहे. तर अशा प्रकारे हा पाठ वाचताना वाचन करताना विरामचिन्हांची ओळख असू द्या तुम्हाला. विरामचिन्ह विसरायची नाहीत. तर आता सुरुवात करूया. आजोबा, अरे सुधीर केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? प्रवेश शांत कसा म्हणजे काय? नेहमी जेव्हा सुधीरची प्रवेश म्हणजे एंट्री घरात होते तेव्हा तो कसा येतो? नक्कीच तो आवाज करत येत असणार. तो आल्यासारखा वाटतो, बरोबर की नाही? पण आज तो कसा आलेला आहे? शांत आलेला आहे. आणि म्हणूनच आजोबा म्हणतात, आजचा तुझा प्रवेश शांत कसा? आता सुधीर लगेच आलेला आजोबांना विचारतो, आजोबा काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? आजोबा, कोणी सांगितलं रे तुला हे? सुधीर, आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय. मला तर ताणच आलाय. ताण म्हणजे काय? तुम्ही म्हणता ना टेन्शन आलंय, बरोबर आहे की नाही? हां. तर अशा प्रकारे हा जो विषय आहे, हा प्रकल्पाचा विषय जरा वेगळा आहे बघा. तुमच्याही लक्षात आलं असेल की हा प्रकल्पाचा विषय काय आहे? काव्य प्रतिभा. काव्य प्रतिभा म्हणजे काव्य निर्माण करण्याची शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न करणार आहात, त्यावर आधारित तुम्हाला प्रकल्प लिहायचा आहे. हा प्रकल्प त्या सुधीरला दिलेला आहे. हा वेगळा विषय ऐकून त्याला जरा काय आलाय? ताण आलाय, म्हणजे टेन्शन आलंय. आता आजी काय म्हणते बघा, अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची, आपली आकलनशक्ती वाढवणं. आता आकलनशक्ती म्हणजे काय? समजण्याची ताकद म्हणजे काव्यप्रतिभा वाढवणं. बघा आजी किती समजून सांगते छानपैकी. कविता म्हणजे काव्यप्रतिभा वाढवण्याचं म्हणजे काय? कविता करण्याची, बघा कविता करण्याची आणि ती समजून घेण्याची आपली आकलनशक्ती वाढवणं म्हणजे काव्यप्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस, हे सांगितले बाईने. म्हणजे आजीने काय बरं समजावून सांगितले सुधीरला? की तुझी कविता तयार करण्यासाठी, कविता निर्माण करण्याची शक्ती वाढवायची, बरोबर ना? ते वाढवण्यासाठी तू काय काय प्रयत्न करणार आहे हेच लिहायचं आहे तू. हाच तुझा प्रकल्प एवढा सोपा आहे. आता सुधीर काय विचार, पण मी हे कसं करू? म्हणजे पण मी हे कसं करू म्हणजे काय? की मी काय कविता आकलन करणे, कविता समजून घेणे, ती कविता लिहिणे हे वाढवण्यासाठी मी नेमकं करू काय? असं सुधीरला प्रश्न विचारायचा. आजोबा, अरे काळजी नको करूस, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. म्हणजे तुझी काव्यप्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल. बघा खूप महत्त्वाचं आहे हे. बघा तुम्हाला कोणताही प्रकल्प दिला, तुम्ही काय करता? गुगलवर जाता, बरोबर आहे की नाही? आणि ती माहिती मिळवता आणि सगळं उतरून काढता. सगळं म्हणजे सगळं. तुम्हाला जो विषय दिलेला आहे तो विषय तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं असतं की तो प्रकल्प कसा पूर्ण करायचा, त्या प्रकल्पामध्ये कोणते मुद्दे आले पाहिजेत, कोणत्या प्रकारची चित्र आली पाहिजेत. पण तुम्ही काय करता? गुगलवर सर्च मारता, तो विषय टाकता, टाईप करता आणि सगळं उतरून काढता. जी माहिती नको आहे तीसुद्धा उतरून काढता, बरोबर आहे की नाही? बघत पण नाही आहे की आपला विषय काय आहे. त्या विषयाला धरून आपण कुठेतरी त्या ह्याच्यामध्ये काटछाट केली पाहिजे, नेमकं सर्व लिहून काढलं पाहिजे. असं काही नाही तुम्ही करत, बरोबर आहे की नाही? म्हणजे प्रकल्प करणं याच्यापुढे लक्षात ठेवा की प्रकल्प करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आधी तो विषय नीट समजून घेतला पाहिजे. तर अशा प्रकारे आजोबाने त्याला समजून सांगितलं की तुला जो प्रकल्प दिला आहे तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण तुला मदत करू. नक्कीच तुझी काव्यप्रतिभा म्हणजे काय? कविता करण्याची शक्ती नक्कीच वाढेल आणि कविता ही तुला आकलन होईल म्हणजे समजेल. आजी, तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आता ही आजी कोणाला म्हणते? आजोबांना. आजोबा, आपण आजपासून कवितेतून संभाषण करायचं. म्हणजे काय? आजपासून आपण कशामध्ये बोलायचं? संभाषण म्हणजे काय? बोलणं. कवितेतून बोलायचं.
ते तो कागदावर उतरून घेईल. म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. समजलं? काय युक्ती काढली, काय शक्कल लढवली आजी आजोबांनी, की आजपासून आपण घरातल्यांनी कशात बोलायचं? काहीही बोलताना घरामध्ये कवितेच्या रूपाने बोलायचं. बरोबर? आई, इतक्यात आई येते सुधीरची. सुधीर, हातपाय धू आणि दूध घे. सुधीर, लगेच आजी मी कागद आणि वही घेतो. आताच आपण सुरुवात करू. आजी दिवा लावते, मोठ्याने शुभं करोती म्हणते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, तुम्ही संध्याकाळी हातपाय धुतल्यानंतर बरं आहे की नाही अभ्यासाला बसता, आई दिवा लावते पण तुम्ही म्हणता का शुभं करोती? नाही, पण लक्षात घ्या, शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा. संध्याकाळी बरं ना, संध्याकाळी जेव्हा आई दिवा लावते तेव्हा ही म्हणायची प्रार्थना आहे. बरोबर? ती म्हणायची तुम्हीसुद्धा. असं ठरवा की आजपासून मीसुद्धा संध्याकाळी आईने दिवा लावला की मी शुभं करोती कल्याणम हे रोज देवापुढे म्हणेन. कारण की त्या शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा म्हटलं आहे. म्हणजे आरोग्य हीच आपली काय आहे? धनसंपत्ती आहे. अशा प्रकारची प्रार्थना आहे ती. तर अशा प्रकारे आजी दिवा लावते, मोठ्याने शुभं करोती म्हणते. आजी, आता बघा आजीने सुरुवात केलेली आहे संभाषण कवितेमध्ये बोलायचं. घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. कांद्याची पात माहिती तुम्हाला, कांद्याच्या पातीची भाजी करतात. आता आजीने हे कवितेमध्ये कसं म्हटलं आहे बघा छानपैकी. तुमच्या लक्षात आलं असेल, सांजवात कांद्याची पात. इथे दोन्ही अक्षरांच्या शेवटी, शब्दांच्या शेवटी एकसारखं अक्षर आलेलं आहे. बरोबर? आता आजोबा पण लगेच म्हणतात बघा कवितेच्या रूपाने. आता आजोबा काय म्हणतात बघा. आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात. म्हणजे आजीला काय सांगायचं आहे? नको भाजी करू तू कांद्याची पात. कांद्याच्या पातीची भाजी करू नको. त्या भाजीने काय वाढतो आहे? माझा म्हाताऱ्याचा वाढतो वात. वात तुम्हाला माहिती आहे, वात एक प्रकारचा रोग आहे. सांध्यामध्ये कापरं भरतं. बरं ना, सांधे दुखायला लागतात. संधिवात म्हणतो आपण. बरोबर आहे की नाही? हा वात म्हणजे वारा. बरोबर आहे की नाही? हाडांमध्ये शिरतो. जिथे जिथे सांधे आपले आहेत त्या सांध्यांमध्ये हा वयानुसार हा वात शिरतो आणि मग संधिवात हा एक रोग तयार होतो. बरोबर की नाही? आणि ह्याच्यामुळे बरोबर हातपाय जिकडे आपले सांधे दुखतात. आणि म्हणून त्या आजीला काय म्हणत आहेत की तू कांद्याची पात करू नकोस. तर बरोबर ना, त्याच्यामुळे माझा वात वाढतो. पण हे आजोबांनी काय केलेलं आहे? कवितेच्या रूपाने बघा कसं सांगितलेलं आहे. यमक जुळलेलं आहे. वात पात तुम्हाला माहिती आहे यमक म्हणजे काय? तर यमक म्हणजे काय? दोन ओळींच्या शेवटी असलेले समान शब्द. उदाहरण यमक चमक. जसे इंग्लिशमध्ये तुम्हाला म्हणतात रायमिंग वर्ड्स शोधून काढायला सांगतात. बरं ना, कवितेचं कडवं देतात आणि सांगतात या कवितेतल्या कडव्यातले बरं यमक जुळणारे शब्द शोधून काढा. जसं मराठीत सांगतात तसं इंग्लिशमध्ये हाही तुम्हाला प्रश्न येतो. इंग्लिशमध्ये त्याला रायमिंग वर्ड्स म्हणतात. आजी, कधीतरी कशाला म्हणतील का हो? मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. खो म्हणजे काय? नकार देतात. नेहमीच तुम्ही कुठली भाजी मी सांगितली करते म्हणून तुम्ही काय म्हणतात त्याची कारणं सांगतात. आता सुधीर बघा, आजी आजोबांचं हे कवितेतलं संभाषण ऐकून या सुधीरला पण बघा कविता जी कवितेमध्ये बोलायची शक्ती थोडीफार होईना निर्माण झालेली आहे. तो काय म्हणतो, ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. बघा त्यांनी कसं यमक जुळवलं आहे. वरती आजी आणि इथे खाली भाजी. लगेच आजोबा काय म्हणतात बघा, तू बनव भाजी छान छान चवळी. हां, म्हणजे आजोबांना चवळीची भाजी पाहिजे. ए सुधीर, आण रे इकडे दातांची कवळी. आता दातांची कवळी तुम्हाला माहिती आहे. दातांची कवळी म्हणजे काय? बरोबर की नाही? जे म्हातारपणी दात बरोबर ना पडतात आणि मग
दातांची डेंटिस्टकडे जाऊन दातांच्या डॉक्टरकडे जाऊन ती कवळी लावून घेण्यात येते. काही जणांची फिक्स असते, तर काही जणांची काय होते, तात्पुरते ते काढून ठेवू शकतात आणि जेव्हा जेवायचं असेल तेव्हा ते लावू शकतात. बरं की नाही? त्याला म्हणतात दातांची कवळी. तर अशा प्रकारे आजी, बरं बाई, तुमची इच्छा हाच ध्यास. ध्यास म्हणजे काय? तीव्र इच्छा. बरं ठीक आहे, म्हणजे तुमची इच्छा आहे ना चवळीची भाजी खायची, तर बरं बाई, मी तीच बनवते. भाजी बनवते चवळीची खास. बघा, आजीनी पण मान्य केलं आहे. आजी म्हणते की आजोबांची इच्छा आहे ना चवळीची भाजी खायची, मी चवळीचीच भाजी बनवते. म्हणून ती कवितेमध्ये कशी म्हणते, बरं बाई, तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास. सगळेजण खो खो हसतात. आता हे सगळं कवितेमध्ये संभाषण चालू आहे, आजीचं, आजोबांचं, सुधीरचं. बरं आहे की नाही? आणि ते ऐकून सुधीरचे बाबा, आई, बरं आहे की नाही, सगळे हसतात. बाबांची रात्रपाळी असते. बाबा, अगं आई, पटकन खायला दे ना गं आई. आता हे बाबा कोणाला आई म्हणतायत? त्यांच्या आईंना, म्हणजे कोणाच्या? सुधीरच्या आजी जी आहे ती बाबांची कोण आहे? आई आहे. बरं आहे की नाही? अगं आई, पटकन खायला दे ना गं काही, मला ऑफिसला जाण्याची घाई. बघा, तुम्हाला कंसात बाबांची रात्रपाळी असते, म्हणजे त्यांना कधी कामाला जायचं असतं ऑफिसला? रात्रीच्या वेळी. बरं आहे की नाही? आणि म्हणून ते बाबा आपल्या आईला, म्हणजे सुधीरच्या आजीला काय म्हणतायत? अगं आई, पटकन खायला दे ना गं काही, मला ऑफिसला जाण्याची घाई, नाही तर बॉस करू देणार नाही सही. सुधीर, बघा, सगळं हे ऐकून सुधीरची पण काव्यप्रतिभा आता सुचते, काव्यप्रतिभा वाढते. सुधीरला सुद्धा कवितेमध्ये बोलायला आता सुचतं आहे. कसली घाई, कसली सही, आजीने दिलं चपाती दही. आई, आता इथे सुधीरची आईसुद्धा गप्प थोडी बसणार आहे, तीसुद्धा कवितेमध्ये बोलते. बघा, काय बाई कवितेची कमाल. ते बोलतात आणि हसतात, तोंडावर धरून रुमाल. आजी, आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश. बाबा ऑफिसला जातात, आजोबा फिरायला जातात. इथपर्यंत झालं आता संवाद. आता बघा, आजोबा फिरायला निघालेले आहेत. आता ते पण बघा काय म्हणतात, मला द्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. आजी, तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. बरोबर ना? आजी आजोबांना ओरडते जरा कवितेमध्येच की तुम्ही काही ना काही तोडून ठेवता नेहमी. आई, आता आई बघा काय म्हणते आजीला, आई, तुम्ही बाबांना चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा हे का. आजी म्हणे, रागाचा सोडा हे का, कामाचा कामी घेतलाय ठेका, शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. बक्कल म्हणजे काय? बरं आहे की नाही? बटन. तर इथे आजी आपल्या सुनेला बोलते, म्हणजे कोण? सून म्हणजे कोण? सुधीरची आई. आई, चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. म्हणजे काय म्हणायचं आईला, आजीला, की तुम्ही चिडू नका, प्रेमाने बोला. म्हणून ती पण कवितेमध्येच म्हणते. पण सुधीर, आता सुधीरच्या लक्षात आलं आहे आजी आणि आईचं थोडंफार जरा भांडण चाललं आहे, पण ते पण कवितेच्या रूपात. सुधीर बघा काय म्हणतो, तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येते रडू, लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीत सुटलाय वास. म्हणजे भाजी करपली तुमच्या भांडणामध्ये असं म्हणायचं आहे. सुधीर दिसतो तेवढ्यात ताई येते. आता तिला हे वातावरण नवीन असते, विषय समजतात, खो खो हसते आणि तिलाही समजतो विषय नंतर की सगळ्यांनी सुधीरच्या प्रकल्पासाठी घरामध्ये सगळ्यांनी कशामध्ये संवाद करायचा आहे, बोलायचं आहे, कवितेमध्ये बोलायचं आहे असं ठरलेलं आहे. आणि हे समजतात तिला पण हसू येतं आणि ती आनंदित होते आणि ती पण आता बघा त्यांच्यामध्ये सहभागी होते.
ती पण आता कवितेच्या रूपामध्ये बोलायला सुरुवात करते. बरं का आजोबांना आजी, दूर करू सुधीरची नाराजी. नाराजी म्हणजे रुसलाय ना सुधीर. कवितेत मारेल तो बाजी. आई आहे का घरात पिठाची सोजी. पिठाची सोजी म्हणजे जाड पिठाचा रवा. सोजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस आणि बशी ठेवतेस उशाला. कळलं? तुमच्यासारखंच ते. आईने काय दिलं खायला की तिकडे ती वस्तू ठेवायची, डिश तिथे ठेवायची, उचलून ठेवायची नाही. सुधीर चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. ताव मारे म्हणजे अगदी मस्तपैकी चवीने खाऊ. सगळेजण एकत्रित मिळून जेवण करतात. आजी रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा. म्हणजे काय करू, आता झोपूया आपण. आता उद्यापासून पुन्हा सकाळी कवितेला आपण सुरुवात करूया बोलायला. आई सूर्य उगवला सकाळी. आता बघा सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो. बघा ते दुसऱ्या दिवशी आई विसरलेली नाही आहे की कवितेमध्येच बोलायचं आहे आपण. आई काय म्हणते बघा सुधीरला. सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या अंघोळी झाल्या, हवा सुटली आहे गार गार, अंघोळीचे पाणी केले गरम फार. ताई सुधीरला काय म्हणते, अंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. आजी काय म्हणते बघा. थंडी आहे ना म्हणून आजी काय म्हणते बघा. आजोबांना द्या स्वेटर, मफलर, आणा कानटोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. इतक्या सुधीर अंघोळ करून आवरून येतो. ताई काय म्हणते सुधीरला, सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फिट, शब्दांचे यमक हवे नीट, तरच बनते कविता धीट. धीट म्हणजे दरीवान. आता बाबा रात्र पाळून सकाळी घरी येतात. बरं आहे की नाही. कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो. तेही गालातल्या गालात हसतात की सगळीजणं कशामध्ये बोलत आहेत, कवितेमध्ये बोलत आहेत. कोणाला मदत करण्यासाठी, सुधीरचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी. आणि मग ते खुर्चीवर रेलून बसतात. आता रेलून बसणे म्हणजे काय, असं आरामात टेकून बसणे. बरं आहे की नाही. त्याला काय म्हणतात, रेलून बसणे. तर अशा प्रकारे बाबा कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. वाळा म्हणजे काय, वाळा म्हणजे सुगंधी वनस्पती असते. बरोबर की रे, की पाण्यात टाकतात वाळा, बरोबर ना, आणि ते पाणी पितात. तर अशा उन्हाळ्यामध्ये विशेष करून बरोबर की नाही पाणी जरा गार वाटावं, बरोबर की नाही, म्हणून ही उन्हाळ्यामध्ये आपण काय करतो, ती वनस्पती माठामध्ये सुद्धा टाकून ठेवतो, मडक्यात टाकून ठेवतो आणि ते पाणी पितो. अतिशय चांगलं असतं ते पाणी पिणं. त्याच्यामुळे उष्णतेचा दाह कमी होतो आणि पाणी जरा थंड होतं. बाबा कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. तुमच्या लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकजण कविता बोलतात म्हणजे नेमकं काय करताय आहेत, लिहून बोलत आहेत का कुठे. जे बोलत आहेत संभाषण, त्या संभाषणामध्ये फक्त काय जुळवत आहेत, शेवटच्या शब्दाचं यमक जुळवत आहेत की लगेच काय झाली कविता. बरं आहे की नाही. आई कणिक मळत असते. कणिक म्हणजे पीठ मळत असते. कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. म्हणजे आता बाबा कोणाला म्हणतात, आईला म्हणतात. आई चपातीसाठी पीठ मळत असते. हे पाहून बाबा तिला काय म्हणतात, कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. रवा चाळा म्हणजे रवा करण्यासाठी रवा आधी चाळ. आई तोंड धुवा, अंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. आजी सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याची येईल त्यात पीक, टापटिप्पणा दररोज शीक. हां, हे महत्त्वाचं आहे खूप. दप्तर हे रोजच्या रोज आवरणं गरजेचं असतं. तुम्ही काय करता,
सगळं दप्तर जरी तुम्हाला शाळेमध्ये आम्ही रोज बरं टाईम टेबल दिलेलं असतं, ते सगळी पुस्तकं सगळ्या भरून आणता. कागद असतात त्याच्यामध्ये, कागदाचे तुकडे असतात तुमच्या बॅगेमध्ये, बरं आहे की नाही. त्याच्यानंतर पेन्सिलीचे तुकडे असतात, बरोबर ना. पेन्सिल शार्प केली तो पण कचरा बॅगेमध्ये टाकला जातो. तर अशा प्रकारे तुमची बॅग जी आहे, दप्तर जे आहे, बरोबर आहे की नाही, ती नेहमी तुम्ही काय केलं पाहिजे, रोजच्या रोज ती स्वच्छ झटकली पाहिजे. नाहीतर त्याच्यामध्ये काय होतो, कचरा गोळा होतो. आणि म्हणून इथे आजी आजी सुधीरला का सांगते कळलं, म्हणजे सुधीर तुमच्यासारखाच विद्यार्थी आहे तो, बरं आहे की नाही. आणि म्हणून ती म्हणते टापटीपणा रोज पाहिजे. सुधीर: आजी आई खूप छान, मला नाही कशाचीच वाण, तुमच्या वाचून झालेला पान. आजोबा होकार दर्शवतात. तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात. बाबा: बस झाला कवितांचा पाऊस, अशाने थोडीच पूर्ण होणार हौस. आता बाबा काही पुस्तकं घेऊन आलेले आहेत आणि ती पुस्तकं सुधीरच्या हातात देत आहेत. आता ती पुस्तकं कोणती आहेत बरं? काही सुप्रसिद्ध कवींची ती पुस्तकं आहेत. हा की थोरांच्या कवितेंचा मळा. थोरांच्या म्हणजे अनेक थोर प्रसिद्ध कवी कवयित्री होऊन गेले आहेत. त्यांची पुस्तकं तुझ्या मी हातात देतोय. त्या कवितेना काय म्हटले बाबांनी? मळा म्हटलेला आहे. मळा म्हणजे शेती. वाचून लागेल तुला कवितांचा लळा. सुधीर कवितांची पुस्तकं वाचतो, त्यात तल्लीन होऊन जातो. तल्लीन म्हणजे गुंग होऊन जाणे. वडिलांनी त्याच्या बाबांनी त्याला ती कवितांची पुस्तकं आणून दिलेली आहे. ती पुस्तक वाचून त्याला खूप आवडतात पुस्तकं. त्यात वाचून तो तल्लीन होऊन जातो आणि त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते. सुधीर: बाबा आई ताई आजोबा आणि आजी, असं झालंय वाचू किती, कविता अंगणात उतरल्या अति, त्या मी वेचू कशा आणि किती. आता बघा, त्या कवितांची पुस्तकं त्यांनी कोणती कोणती वाचली आहेत. बाबांनी त्याला कोणकोणत्या कवितेंची पुस्तकं आणून दिलेली आहेत तुमच्या लक्षात येतील. बरोबर, तुम्ही आतापर्यंत मराठीची पुस्तकामधनं कविता शिकलेल्या आहात. त्या कवितामधले सुप्रसिद्ध अनेक कवी तुम्ही असलेले असाल, बरोबर ना. नारायण सुर्वे आहेत, बरोबर आहे की नाही. कवयित्री शांताबाई, बरोबर आहे की नाही. शांता शेळके आहेत, शांताबाई शेळके आहेत, बरोबर ना. गदिम आहेत, म्हणजे प्रसिद्ध गीतकार कवी गदी माडगुळकर, जी तुमच्या पुस्तकामध्ये ह्याच वर्षी आपण 10वी कविता अभ्यासलेली आहे, गोमू माहेरला जाते. अशा प्रकारचे अनेक मराठीमध्ये सुप्रसिद्ध कवी आहेत, कवयित्री आहेत, होऊन गेलेले आहेत. त्यांचीच काही पुस्तकं बाबांनी त्याला आणून दिलेली आहे. आणि म्हणून तो सुधीर एवढा एक्सायटेड झालेला आहे आणि म्हणतो आहे की किती वाचू आणि किती काय करू असं झालं आहे मला. जणू काय मला असं वाटते की माझ्या अंगणामध्ये भरपूर कविता अशा उतरलेल्या आहेत. जशी फुलं पडतात भरपूर भरपूर फुलं पडल्यानंतर असं वाटतं कुठलं वेचून आणि कुठलंही करू, तसं मला झालं आहे. आणि म्हणून तो म्हणतो आहे कवितेच्या रूपाने, कविता अंगणात उतरल्या अति, त्या मी वेचू कशा आणि किती. शांताबाईंची बाग. आता शांताबाई कोण? सुप्रसिद्ध कवयित्री गीतकार शांताबाई शेळके. आणि सुर्वेंची गिरणी. आता सुर्वे कोण आणि गिरणी काय? तर कवी नारायण सुर्वे यांची गिरणीची लावणी ही सुप्रसिद्ध कविता आहे, बरोबर की नाही. तुम्ही ती काय करायची आता मी तुम्हाला सांगते, आत्ताच सांगते, नंतर लक्षात घ्या की हा पाठ शिकवल्यानंतर तुम्ही शांताबाई शेळके, कवी नारायण सुर्वे, गदी माडगुळकर, बालकवी म्हणजे कोण? बालकवी म्हणजे त्यांचं पूर्ण नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि बालकवी त्यांचं टोपण नाव आहे, बरोबर आहे की नाही. अशा या सुप्रसिद्ध कवींच्या तुम्ही कविता गुगलवर सर्च करून त्या शोधून त्यांच्या प्रसिद्ध कविता प्रत्येक कवीच्या, बरोबर ना, 3-3 कविता लिहून काढायच्या आहेत. हा तुमच्यासाठी दिलेला काय आहे, हा प्रकल्प आहे.
हे लक्षात घ्या. मी तो अभ्यास गृहपाठामध्ये सांगणारच आहे, लिहून देणार आहे तुम्हाला गृहपाठामध्ये. पण आता आठवण आली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. हे सुप्रसिद्ध कवी आहेत, बरोबर आहे की नाही. कवयित्री आहे शांताबाई शेळके, या सुप्रसिद्ध कवयित्री आहेत. गदी मा म्हणजे गदी माडगुळकर बालकवी आहेत आपले. बालकवी त्यांचं टोपण नाव आहे, त्यांचं पूर्ण नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. या बालकवींची ती फुलराणी अतिशय सुंदर असा कविता संग्रह आहे. त्याच्यामधलं प्रसिद्ध कविता म्हणजे हिरवे हिरवे गार गालीचे. अशा काही कवींच्या अत्यंत प्रसिद्ध अशा कविता झालेल्या आहेत. जशी तुम्हाला ह्या वेळेला गदी माडगुळकरांची गोम माहेरला जाते ही कविता बघा तुमच्या पुस्तकामध्ये आलेली आहे आणि अतिशय सुंदररित्या तुम्ही त्याची चाल लावली, ऐकली आणि तुम्हाला ती आवडलेली पण आहे कविता. तर अशा प्रकारे शांताबाईंची बाग आणि सुर्व्यांची गिरणी, गदिमांचे घर आणि बालकवींची फुलराणी म्हणजे बालकवींची फुलराणी ही कविता अत्यंत प्रसिद्ध आहे. चेतवले भावनांचे मोहोळ तुम्ही मनी, मनी म्हणजे मनामध्ये. हे सर्व या कविता वाचून मी या सुप्रसिद्ध कवित्रींच्या कविता वाचून माझं मन काय झालं आता भरून आलेलं आहे, चेतवलेलं आहे.